हॅलो दोस्तों, आज मी तुम्हाला विद्यार्थी तुम्हाला मी जेव्हाचा पुढचा भाग शिकवत आहे. Sowing time. Sowing time. Sowing time. Sowing time म्हणजे लास्ट वीक ऑफ जून टू थर्ड वीक ऑफ जुलै. तेव्हा कधी पेरणं आवश्यक आहे? जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत. The sowing method. The sowing methods. Sowing methods. Sowing methods मध्ये sowing method followed in बाजरा are broadcasting and trading. Sowing method कुठले आहेत? एक broadcasting and trading. आणि दुसरी जी आहे ती ड्रिलिंग. तर आपल्याला ड्रिलिंग मेथड आपल्याला महाराष्ट्रात sowing is by drilling method with the contact of 4 to 5 centimeter and the seed is covered by soil with working light bulb. महाराष्ट्रामध्ये जनरली ड्रिलिंग मेथडने पेरणी करतात. 4 ते 5 सेंटीमीटर खोलीवर पेरणी करतात. द सीड इज कवर्ड विथ सॉइल बाय वर्किंग लाईट बकेट. लाईट बकेट पुन्हा पेरल्यानंतर फिरवला जातो. ता स्पेसिंग म्हणजे स्पेसिंग म्हणजे दोन प्लांट मधला आणि दोन रो मधला अंतर. रेनफील्ड बाजरी असेल तर 30 बाय 15 सेंटीमीटर आणि इरिगेटेड बाजरी असेल तर 45 बाय 15 सेंटीमीटर वर पेरणी केली. स्पेसिंग कसं? रेनफील्ड असेल तर 30 बाय 15 सेंटीमीटर आणि इरिगेटेड बाजरी असेल तर 45 बाय 15 सेंटीमीटर पेरणी केली जाते. आता आपल्याला काय शिकायचं आहे? इंटर कल्टिवेशन, अंतर मशागत. इंटर कल्टिवेशन अंतर मशागत. इंटर कल्टिवेशन मध्ये थिनिंग इज डन 10 to 15 days after sowing to provide the optimum space to each plant. पेरणीनंतर थिनिंग केली जाते, म्हणजे जिथं दाट झालेली असतात तिथं थिन केली जातात. 10 ते 15 दिवसानंतर थिनिंग केली जाते. 2 hoeing and 1 hand weeding is given at 15 days interval. दोनदा खुरपणी आणि 15 दिवसाच्या अंतराने खुरपणी केली जाते. It is necessary to keep the barley field wheat tree about 40 to 50 days from sowing. त्याच्यामुळं बाजरीचं जे फील्ड आहे ते 40 ते 50 दिवस तणमुक्त राहतं. पुढचं आहे रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग. रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग. रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग. रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग. रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग मध्ये रोटेशन बघा, आपल्याला काय शिकायचं आहे?
बाजरी किती असेल तर खरीपात बाजरी किती असेल तर रब्बीत ग्राउंडनट घ्यायचं. खरीपात बाजरी किती असेल तर रब्बीमध्ये लिन्सीड घ्यायचं. तयार झालं रोटेशन म्हणजे पिकाची फेरफार, पिकाचं उत्पादन वाढावं म्हणून पिकाची फेरफार. बाजरी बघा, बाजरीनंतर ग्राम, पुन्हा खरीपात बाजरी, पुन्हा ग्राउंडनट, पुन्हा बाजरी, पुन्हा लिन्सीड. आता मिक्स्ड क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग. मिक्स्ड क्रॉपिंग कसं घेतात? जनरली बाजरी is taken as an intercrop with tूर, उडीद, सोयाबीन. जनरली बाजरी हे पीक तूर, उडीद, मूग, सोयाबीन बरोबर मिक्स केलं जातं. इट इज ग्रोन इन द रेशो ऑफ 2:1 and 3:1. याचा रेशो कसा असतं? 2 ओळी तुरीच्या आणि 2 ओळी उडदाच्या किंवा मुगाच्या, 3 ओळी तुरीच्या, 2 ओळी सोयाबीनच्या, असं मिक्स क्रॉपिंग केलं जातं. आता आपल्याला काय शिकायचं आहे? मॅन्युअली, मॅन्युअली 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 बघा, जनरली बाजरी क्रॉप इज नॉट मॅन्युअर बट हायब्रिड व्हरायटी नीड मॅन्युअर. जनरली बाजरी पिकाला खत दिलं जाऊ शकत नाही, पण हायब्रिड बाजरी असेल तर खत दिलं जाऊ शकतं. 8 ते 10 टन ऑफ एफआयएम कंपोस्ट पर हेक्टर इज ॲडेड ड्यूरिंग द प्रिपरेशन ऑफ लँड. जमीन तयार करण्याच्या वेळेस 8 ते 10 टन चांगलं पोषण टाकलं जातं. द फर्टिलायझर डोस व्हॅरीज अकॉर्डिंग टू व्हरायटी, सॉइल, इरिगेशन. रासायनिक खताचा मात्रा तुमची जात कुठल्या, जमीन कशी आहे, पाणी किती देणार आहे याच्यावर अवलंबून. लोकल इनपुट असेल तर 12 kg नायट्रोजन, लोकल इनपुट इरिगेटेड असेल 25 किलो नायट्रोजन, 25 किलो P2O5. आणि हायब्रिड असेल तर 50 किलो नायट्रोजन, 37 kg P2O5 आणि 25 kg K2O टाकलं जातं. इन केस ऑफ रेनफीड क्रॉप ऑल फर्टिलायझर इज गिवन ॲट द टाइम ऑफ सोइंग. तर रेनफीड जर क्रॉप असेल तर सर्व खत ते पेरणीच्या वेळी दिले जाते. इन केस ऑफ इरिगेटेड हायब्रिड क्रॉप हाफ डोस ऑफ नायट्रोजन, फुल डोस ऑफ P and K आर गिवन ॲट द टाइम ऑफ सोइंग. इन केस ऑफ इरिगेटेड अँड हायब्रिड बाजरी असेल तर हाफ डोस नायट्रोजन 10 आणि फुल डोस फॉस्फरस आणि पोटॅश दिला जातो. रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन इज गिवन ॲट 3 to 4 weeks आफ्टर सोइंग. उरलेला जो अर्धा डोस असतो नायट्रोजनचा 3 ते 4 आठवड्यानंतर पेरणीनंतर दिला जातो. हे झालं मॅन्युअली, हे झालं मॅन्युअली.